राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल हा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने लागला असून या निकालाचे आज शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी जल्लोषात स्वागत केले आहे। या प्रसंगी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने जळगाव महानगरपालिकेसमोर यावेळी फटाके फोडत पेढे भरवत या प्रसंगी आनंद उत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख निलेश पाटील, महिला आघाडी प्रमुख सरिता माडी कोल्हे, महानगर अध्यक्षा शोभा चौधरी, ज्योती शिवदे, माजी नगरसेवक चेतन संकट, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, युवा सेना प्रमुख स्वप्नील परदेशी, सागर शेंदाने, सोहम इस्पुते, कुंदन काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। खऱ्या अर्थानं न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास होता। आम्हाला माहिती होतं की बाबा न्याय आमच्या बाजूने लागणार आहे आणि हा खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा विजय आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने तळागाळाच्या सर्वसामान्य माणसांचे काम करतायत, त्यांचे प्रश्न सोडवत आहेत, तर हा आशीर्वाद साहेबांना जनसामान्य लोकांचा आहे आणि म्हणून आणि श्री प्रभू रामचंद्रांचा धनुष्यबाण पूर्वीपासून आमच्या सोबत आहे आणि म्हणून हा विजय आमचा होतो आहे। एकंदरीतच विचार केला तर आपला निषेध करण्यात येतोय जो ठाकरे गटाच्या वतीने। हे बघा, आता त्यांना आयुष्यभर निषेधच करायची वेळ येणार आहे, कारण की येणाऱ्या निवडणुकींमध्ये सुद्धा आमचाच विजय होणार आहे। आमचेच उमेदवार या ठिकाणी जास्ती मताधिक्याने निवडून येणार आहे। आगामी महाराष्ट्रामध्ये सत्ताही आमचीच बसणार आहे, म्हणून कायमस्वरूपी हे लोक फक्त निषेध करण्याचं काम करतील। यांच्याकडे आता निषेध करायशिवाय दुसरा कुठलाच पर्याय या ठिकाणी उरलेला नाहीये। असत्य पे सत्य की विजय, बोलो श्री राम की जय। हा जो निकाल आहे आमच्या बाजूला लागला आहे। माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्यावर सर्व जनसामान्यांचा, माता भगिनींचा आशीर्वादाचा पगडा होता आणि विशेष म्हणजे यांनी निष्ठा ठेवली बाळासाहेबांच्या विचारांशी, हिंदुत्वाशी। याच्यामुळे हा निकाल आमच्या बाजूने लागेल आणि घटनेमध्ये मेजॉरिटी हा बेस असतो घटनेचा। ते मेजॉरिटीच्या बेसवर आमच्या बाजूने निकाल लागला आहे। धनुष्य आमचा झाला, नाव आमचं झालं, बाळासाहेबांचे विचार देखील आमचा आहे, हिंदुत्व बी आमचं आहे। मी संजय राऊत सारखा माणूस म्हणतो की राम म्हणायचा यांना अधिकार नाही। हा कोण आला सांगणारा की हिंदुस्थानामध्ये कोणी माणसाने, कोणीही असो, मुख्यमंत्री असो की सर्वसाधारण व्यक्ती असो की कोणी मुस्लिम बांधव असो की राम म्हणायचं नाही, असं राम न म्हणण्याचा अधिकार दाखवणारा हा माणूस हिंदू असू शकत नाही। पण काय सांगणार? आम्हाला तर खूप आनंद झालाय। आधी धनुष्यबाण मिळाला, आता आमचे आमदार अपात्र ठरले आणि हे शिवसेनेची साडी देखील आपण आज घातलेली आहे, काय सांगणार? शिवसेनेची साडी जास्त आनंद झाला त्या दिवशी साडी घातलेली आणि राम आम्हाला प्रसन्न झाला। जय जय श्री। Hello guys, please like, comment and subscribe our channel.